हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मिळणारे अन्नपदार्थ सर्वाधिक कुठे विकले जात असतील तर ते पुण्यात. पण पुण्यात काय स्थिती आहे? मुंबईप्रमाणेच पुण्यात सुद्धा आज अनेक हॉटेल्स बंद आहेत. कारण काय? तर कारण तेच गॅसचा तुटवडा. व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुण्यात कुठल्याच डीलरकडे मिळत नाही. त्यामुळे हळूहळू हॉटेल्स बंद पडत आहेत. येत्या 2-3 दिवसात पुण्यातली बहुतांश सगळी हॉटेल्स बंद होतील अशी चिन्ह आहेत. आणि त्यामुळे पुण्यात बाहेरगावावरून नोकरीसाठी आलेल्या नोकरदारांचे आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. पुण्यातली सध्याची स्थिती काय आणि पुढच्या काही दिवसात पुण्यात काय स्थिती उद्भवू शकते याचा वेध घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. ढोकळा, पुडाची वडी, सुरळी वडी, मटार करंजी, व्हेज पॅटीस, सामोसा, कचोरी, मटार चीज बॉल, राईस ढोकळा, अळूवडी, जिभेचे चोचले पुरवणारे हे पुण्याच्या एका प्रसिद्ध दुकानातले पदार्थ. पण आता हे पदार्थ पुढचे काही दिवस चित्रातच पाहावे लागणार की काय अशी परिस्थिती आहे. कारण युद्धामुळे पुण्यातल्या हॉटेल्सना LPG गॅस मिळत नाहीये. परिणामी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पुण्यात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर मिळणं पूर्णतः बंद झालंय. शहरातल्या एकाही गॅस केंद्रावर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नाहीये. ज्या व्यावसायिकांनी 2-3 दिवसांपूर्वी सिलेंडर घेऊन ठेवले होते त्यांची सोय होऊ शकते, मात्र सध्या नव्या सिलेंडरची मागणी पूर्ण होणार नाही. या सगळ्यामुळे पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांचे 2 दिवसांपासून मोठं नुकसान होत आहे. मोठमोठ्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. हॉटेलमधले मेन्यू कमी होतील. येत्या 2 दिवसात 85% हॉटेल बंद होण्याची भीती आहे. गॅस आमच्याकडे एक टाकी शिल्लक आहे. आज संध्याकाळपर्यंत ती टाकी पुरेल, उद्या सकाळपर्यंत तेवढंच शिल्लक आहे. 100% हॉटेल बंद ठेवायला आपल्याकडे पर्याय व्यवस्था नाही आहे गॅससाठी. मला तर वाटत नाही गॅसला दुसरा पर्याय आहे म्हणून. जर असेल तर तो आम्ही अवेलेबल करू, पण तर नसेल नाहीच. भविष्यात किती होऊ शकतं? आजपर्यंत काही नुकसान झालेलं नाही, पण जर आज रात्री किंवा उद्यापासून हॉटेल बंद राहणार असेल तर आम्हाला रेंट आहे, लेबर एक्सपेन्सेस आहेत, आमच्या काही ऑर्डर आहेत, त्या ऑर्डर आमच्या बंद आम्ही पुरवू शकत नाही. तेवढं आमचं नुकसान होईल. अनेक हॉटेल्समध्ये गॅस नसल्यानं चुलीवर अन्न शिजवलं जातंय, मात्र त्यामध्ये वेळ जातोय आणि ग्राहकांना वेळेवर सेवा देता येत नाहीये. 3 दिवसापासून आम्हाला आमचा गॅसवाला बोलला की आता गॅसचा तुटवडा सुरू व्हायला लागला आहे आणि तो रोज 3 दिवस झाला रोज 1-2 असे सिलेंडर लावतो. त्यामुळे आम्हाला आमच्या ऑर्डर्स तर कॅन्सल करावं लागतात, पण आमचा दिवस पण आमचा भागत नाही. अक्षरशः अशी वेळ आलेली आहे. आम्हाला चांगल्या ऑर्डर कॅन्सल करावे लागत आहेत. आज तर असं म्हटलं आहे की गॅसच नाही आहे. आम्हाला दुपारच्या पुढं तर हॉटेल चालू ठेवताच येणार नाही आजपासून. कमर्शियल गॅसचा पुरवठा पुण्यात बंद असल्यानं 2 दिवसात हॉटेल व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. पुढच्या 2 दिवसात अनेक हॉटेल्स बंद करावी लागतील अशी परिस्थिती आहे. छोटे हॉटेल तर ते जर दररोज आणतात, दररोज एक सिलेंडर आणणार, त्याकडे काही जागा नसेल ठेवायला, ते तर बंदच आहे. बरं, ते काय फक्त आता काय आपल्याला सवय नाही, सबस्टिट्यूट असं काही नाही की रॉकेल वापरा. आता रॉकेल नाही, रॉकेलचं तर बंदच झालं जवळजवळ. कोळसा आणि लाकडांनी पण काय होणार नाही, त्यामुळं शक्यच नाही. आणि आता काय फक्त त्याला इंडक्शन आहे, पण इंडक्शनचं काय तुम्ही बल्क कुकिंग करू शकता. फ्राय पॅन फ्राईंग करायला तर वेगळंच मशीन आहे, ते त्याच्यामध्ये आहे, पण ते खूप कॉस्टली आणि ते वेगळंच आहे जे इंडक्शनमध्ये तुम्ही फ्राय करू शकता. सध्या पुण्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आलाय. फक्त घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या तरी घरगुती LPG गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. LPG सप्लाय आपण डोमेस्टिक पर्यंतच ठेवलेली आहे. कमर्शियल सप्लाय बंद केलेली आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर. आणि डोमेस्टिक सप्लायला काही अडचण नाही आहे. आपल्याकडे पुरेसा स्टॉक आहेत, तर कुठल्याही नागरिकांना घाबरायची आवश्यकता नाही आहेत. याच्याशिवाय CNG, डिझेल, पेट्रोल याची ही जी सप्लाय आहे ते कंटिन्युअसली आपल्याला मिळते. तर तुम्ही सर्व पुण्याच्या नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो की पॅनिक करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी सुद्धा सफिशियंट क्वांटिटीमध्ये LPG अवेलेबल आहेत. तिकडे पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात सुद्धा व्यावसायिक गॅस मिळत नाहीयेत. संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक हॉटेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक उपकरणांच्या मदतीनं जेवण बनवण्याची तयारी करण्यात आली आहे. आता सध्या तर कसं आहे, तुम्ही बघताय की लोणावळा शहर जे आहे हे पर्यटनावर अवलंबून आहे. आणि आता इराण इस्रायल हे जे युद्ध चालू आहे
त्याच्यामुळं हे पर्यटन स्थळावर आमच्या इफेक्ट होऊ शकतो. आजच्या घडीला तुम्ही बघितलं तर आमची तयारी आहे, पण उद्या मनात आमच्या धडकी आहे की युद्ध जर वाढलं तर काय करावं. जे एवढे पर्यटक येतात त्यांचं जेवणाचं खायचं हे कसं बघायचं. तर त्यासाठी उद्या जर गॅसचा तुटवडा झाला तर आम्ही इलेक्ट्रॉनिक जे आमचे इंडक्शन कुकर असेल, हॉट प्लेट असेल, ते सगळं घेऊन आमची म्हणजे उद्या आम्हाला तयारी करावी लागेल. पुणे शहरात एकूण 16 लाख LPG गॅसचे ग्राहक आहेत, तर पुणे जिल्ह्यात एकूण 28 लाख LPG ग्राहक आहेत. त्यापैकी 24 लाख घरगुती तर 4 लाख व्यावसायिक LPG कनेक्शन्स आहेत. सध्याच्या परिस्थितीत घरगुती आणि व्यावसायिक असे मिळून 1 लाख LPG सिलेंडर्सचा तुटवडा आहे. टंचाईच्या काळात प्रत्येक वितरकाकडे 3000 ते 6000 बुकिंग होतं. व्यावसायिक वापरासाठीचं LPG गॅस वितरण पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय. हॉटेल व्यवसाय बरोबरच लघु उद्योगांवर सुद्धा युद्धाचे परिणाम दिसू लागलेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातल्या जवळपास 7500 कंपन्या संकटात सापडल्यात. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 15000 लघु उद्योग आहेत. त्यापैकी जवळपास 7500 कंपन्यांना गॅस टंचाईची झळ बसतीये. अनेक कंपन्यांकडचा गॅस साठा संपलाय. इतर कंपन्यांकडे अवघे 4 ते 5 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. कंपनीची महिन्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दिवस व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद आहे आणि ते वितरण बंद असल्यामुळे आम्हाला व्यावसायिक गॅस मिळत नाही. आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे कालपासून सिलेंडर पूर्णपणे संपलेले आहेत, नवीन सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे काम आमचं ठप्प होण्याची परिस्थिती आली. त्यातूनही आम्ही आमच्याकडे प्लाझ्मा मशीनची सोय केली असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात आमच्याकडे काम चालू आहे, परंतु ते काम निम्म्यावर आलेलं आहे. इराण इस्रायल युद्धाचा सगळ्यात मोठा फटका हॉटेल व्यवसाय आणि उद्योगांना बसलाय. पुण्यात पोळी भाजी केंद्रांपासून ते 5 स्टार हॉटेलची संख्या मोठी आहे. पुणे शिक्षण आणि IT हब असल्यानं अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्यातल्या हॉटेलमध्येच भूक भागवतात. मात्र युद्धाची झळ बसल्यानं हॉटेल्सचंही मोठं नुकसान होत आहे आणि अनेक पुणेकरांनाही भूक भागवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची शोधाशोध करावी लागणार आहे. सूरज कसबेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.